नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी, श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद. आज आपण प्रकरण ऐकणार आहोत 6वं, श्री ज्ञानेश्वरांची स्वतंत्र प्रज्ञा. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात अनादी, अनंत, अविकारी अशा आत्मतत्वाचा परिचय करून देऊन भगवंतांनी प्रथम अर्जुनाच्या विचारांचा पाया भक्कम केला आहे. त्याच्यातील अहंतेचा आधी निचरा केला आहे आणि मग समाजाच्या निरामय धारणेसाठी करावा लागणारा संघर्ष या क्षत्रियांच्या सर्वश्रेष्ठ स्वधर्माचं स्मरण भगवंतांनी अर्जुनाला करून दिले. आत्मस्वरूप जाणण्याच्या आड इंद्रियांआधीनपणच येतं. ही इंद्रिय सुखदुःखादी द्वंद्वात्मकच विषय ज्ञान देतात. हे विषय जीवाला संसाराच्या उपाधीत अडकवतात असं सांगून भगवान पुढे म्हणतायत, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. अध्याय 2 126वी ही ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा आहे की या संसाररूपी उपाधीच्या मुळाशी अप्रकट असं आत्मचैतन्य आहे. किंबहुना आत्मचैतन्याव्यतिरिक्त दुसरं काहीही नसल्यामुळे सर्वत्र फक्त ते हे चैतन्यच आहे. तत्वज्ञ संत संसार उपाधीच्या भासमय ह्या अशा टर्फलाचा त्याग करून त्यामधील सारभूत चैतन्याचा स्वीकार करतात. तेव्हा अर्जुनानेही असार प्रपंचात आस्तिक्य बुद्धी न ठेवता सार तत्वाकडे बघणारी ज्ञानदृष्टी अंगीकारावी. मात्र कर्तव्यरूपी स्वधर्माचा कधीही त्याग करू नये. धर्मयुद्ध हेच क्षत्रियांचं परम कर्तव्य आहे असं भगवंत मत श्री ज्ञानेश्वर इथे प्रकट करतायत. गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातला एक श्लोक आहे 31वा. धर्माद्वियुद्धात श्रेयोन्नत क्षत्रियस्य न विद्यते. म्हणजे धर्मयुद्धापेक्षा श्रेयस्कर क्षत्रियाला दुसरं काहीही नाही. या श्लोकाचं विवेचन करताना श्री ज्ञानेश्वरांच्या स्वतंत्र प्रज्ञेचं पावन दर्शन घडतं. कर्तव्यप्राप्त युद्धा इतकंच श्रेयस्कर क्षत्रियांना दुसरं काहीही नसलं तरी श्री ज्ञानेश्वर या धर्मयुद्धातील निर्व्याजता अधोरेखित करतात. ते म्हणतायत, अध्याय 2 190व्या ओवीत, निष्कपटा होवावे उसिणा घ्याई झुजावे. निष्कपटा होवावे उसिणा घ्याई झुजावे. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्थ असा आहे की मनात कपट न धरता माऱ्याला मारा करून आवेशाने लढावं. तसा आत्ता हा प्रत्यक्ष प्रसंगच आलेला आहे, तेव्हा जास्त काय सांगायचं. खळांची व्यंकटी सांडण्यासाठी जीवावर उदार होऊन आवेशाने विजीगुषी वृत्तीने लढावं. खलत्वाशी वैर असावं, खळाशी नव्हे. ही झुंजण्यातली निर्मलता माऊली हृदय सांगू शकते. लढता लढता मरण आलं तर स्वर्गप्राप्ती होईल किंवा युद्ध जिंकलं तर पृथ्वीचं राज्य मिळेल. तेव्हा सुखदुःख समान मानून लढायला तयार व्हावं असा सांख्ययोग भगवान अर्जुनाला सांगतात. 230वी ओवी अध्याय 2मधली. ही सांख्यस्थिती मुकुलीत सांगितली तुझ येथ. हे सांख्यस्थिती मुकुलीत सांगितली तुझ येथ. आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा. आता बुद्धी योगू निश्चित अवधारी पा. अर्थ असा आहे की इथपर्यंत तुला हा आत्मा विवेक असलेला सांख्ययोग थोडक्यात सांगितला आहे. आता बुद्धियुक्त कर्मयोगाचं निश्चित विवेचन आहे. या ओवीत मुकुलित असा अतिशय काव्यमय शब्द वापरले गेलेला आहे. मुकुल म्हणजे कळी. फुलांच्या पाकळ्या उमलण्याआधी कळीच्या अवस्थेत अर्धस्फुट असतात. म्हणून पूर्ण विस्तार न करता थोडक्यात या अर्थासाठी मुकुलित हा मनोज्ञ शब्द ज्ञानेश्वरांनी इथे योजलेला आहे. ज्या त्याच्या वर्णाश्रम धर्माप्रमाणेच तसंच परिस्थितीनुसार त्याचं प्राप्त कर्तव्य ठरत असतं.
हे कर्तव्य कर्म निश्चित करताना वेद प्रामाण्य आवश्यक असतं. मात्र फळाकडे दृष्टी ठेवून जे वेदोक्त कर्म करतात त्यांच्याविषयी श्री ज्ञानेश्वर म्हणतायत की सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का उपेक्षिजे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का उपेक्षिजे. परिनेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. परिनेणती ते काय कीजे अप्राप्त देखे. अध्याय 2 253 ही ओवी आहे. या ओवीचा अर्थ असा आहे की वेदात सांगितलेलं कर्मानुष्ठान अत्यंत दक्षतेने करून जे मोठ्या प्रयासाने पुण्य संपादन करतात, पण त्या पुण्याच्या बळावर संसार बंधनातून सुटण्याऐवजी ते कर्मफलाची आसक्ती का धरतात. सत्कार्य करूनही ते दुर्दैवी लोक संसारासक्तीमुळे भगवंताला न मिळवता त्याच्यापासून अप्राप्त राहतात. त्यांच्या या अज्ञानाला काय करावं कळतच नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींचं हृदय आपल्या नेणत्या बाळांसाठी असं हळहळताना दिसतं. वेदात शिरलेला फलवाद टाळण्याकरता नैस्त्रिक गुण्य म्हणजे त्रिगुणातीत होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. दुसऱ्या अध्यायातील 46वा हा गीतेतला श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ ज्ञानेश्वरांनी गीतेच्या इतर भाष्यकारांपेक्षा थोडासा वेगळा सांगितला आहे. शांकर भाष्यात या श्लोकाचा अर्थ असा आहे की विहीर, तळी हे लहान लहान जलसाठ्यात जसं आपलं स्नान पानादी कार्य होतं ते सर्व बाजूंनी म्हणजे चहूबाजूंनी पाण्याने भरलेल्या अथांग जलाशयातही होतंच की. त्याच न्यायाने सर्व कर्मकांडरूप वेदात जे फल मिळतं ती सर्व फलनिष्पत्ती तत्ववेत्या ब्राह्मणाच्या फलात अंतर्भूत असतेच असते. अर्थात ब्रह्मभावाचा लाभ होणं म्हणजे सगळ्याचाच लाभ होणं. मात्र अशा सर्वात्मक ब्रह्माचा लाभ झालेला तत्ववेत्ता ब्रह्मापासून अलग न राहता ब्रह्ममय झालेला असतो. त्यावेळी भोग, भोगता आणि भोगणं ही त्रिपुटी राहतच नाही. अशा ज्ञानाच्याही पलीकडे गेलेल्या ब्रह्मनिष्ठ मुनींच्या फलाचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. तर श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या सर्वसामान्य लेकरांना या श्लोकाचा मतितार्थ पुढील प्रमाणे सांगितलेला आहे. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेची घेपे. तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. अध्याय 2 260 आणि 263 या ओव्या आहेत. ओव्यांचा अर्थ असा आहे की वेदांनी नाना प्रकारे खूप विवरण केलेलं आहे. त्यातील आपल्याला हितकर तितकंच आपण घ्यावं. ज्ञानी लोक वेदार्थांचा नीट विचार करून त्यातील त्यांना अपेक्षित असलेलं शाश्वत तत्वच स्वीकारतात. गीतेच्या काटेकोर शब्दार्थांपेक्षा विवेचनाच्या ओघात गीतेच्या तत्वप्रणालीचा सुलभ विस्तार श्री ज्ञानेश्वर करतात. जगत भासातून सुटूनसुद्धा जगत कल्याणाचा विचार माऊलीच करते. इथेच आपलं आजचं प्रकरण 6वं आपण संपवणार आहोत. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.